श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. जय सियाराम. कशा आहेत मंडळी? सगळ्यांना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही बघू शकताय आज आपली देवपूजा कशी झालेली आहे बघा. कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बघा देवांना हार वगैरे घातलेला आहे. आणि शिवरात्रीच्या परत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज काय आगळी वेगळी रेसिपी आहे. खिचडी खाऊन खाऊन खूप कंटाळा आलेला असेल तर ही साध्या पद्धतीचं एक काहीतरी वेगळं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. तर बघा इथं काय बनवत आहे मी. तर आज होती शिवरात्री. सगळ्यांना शिवरात्रीच्या शुभेच्छा तर दिलेल्याच आहेत. तर आता बनवत आहे खिचडी. तर इथं घेतलेले आहेत मी 2 ते 3 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत. मोठे असे बड्या, जास्त मोठे पण नाही आणि जास्त लहान पण नाही, मीडियम साईजचे. आणि ते स्वच्छ साल काढून स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला खिसून घेतलेलं आहे त्या ह्याला बटाट्याला. आणि त्यानंतर तेल आणि जिऱ्याची फोडणी दिली. जिरे तुम्ही ऑप्शनलही घालू शकता किंवा नाही, मला आवडतात म्हणून मी टाकते. आणि उपवासाला ॲक्च्युली जिरे चालते. तर इथं बघू शकताय मस्त अशी आपल्याला खिचडी बनवायची आहे. याच्यामध्ये आता साबुदाणा टाकत आहे. किसून बटाट्याची खिचडी करत आहे. तर छान असं शाबू आपल्याला जेवढं पाहिजे तेवढा मी टाकून घेतला होता. कारण आता सकाळी तर असं झालं की संत संघाला गेले. संत संघाला जातानाच उत्तरेश्वर मंदिराच्या तिथं प्रसाद चालू होता. तो महाप्रसाद घेतला खिचडीचा आणि केळ होतं. खिचडी आणि केळ घेतली, ते खाल्लो आणि निघालो. त्याच्यानंतर स्वामींच्या तिथं संत संघाला गेलो नवी खडकी तेरोडामध्ये. तिथं पण परत खिचडी आणि केळ होतं, ते खाल्लं. असं प्रसाद खाऊनच पोट भरलं होतं. त्यामुळं आज काही दिवसभर घरातलं काही खाल्लंच नाही. बाहेरच्या चाण्यामुण्यावरच होतं. त्यानंतर चिप्स वगैरे आणले होते, तेच खाल्लं. आणि मग संध्याकाळी म्हणलं काहीतरी चमचमीत बेत करावं. तर म्हटलं हे मस्त असं छान खिचडी परतून घेऊया. खिसून बटाट्याची साहेबांना खूप आवडती खिचडी. आणि मग ह्याच्यामध्ये बटाटे खूप जास्त वाटले म्हणून परत अजून थोडंसं साबुदाणा टाकला आणि छान असं बनवून घेतलं. दिवस तर खूप छान गेला, आराम पण झाला. आणि त्यानंतर संत संघाला वगैरे पण जाऊन आलो. आणि नंतर महादेवाचं छान असं दर्शन घेतलं. तो काही व्हिडिओ काढला नाही, खूप गर्दी होती व्हिडिओ काढायला म्हटल्यावर. आणि आपलं आणि मग ओबडधोबड घेतलं शेंगदाण्याचं कूट वाटून आणि ते टाकलं. आणि इथं बघू शकताय मस्त असं गोल रताळ्याचे काप बनवत होते. ते कसं बनवत होते तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथं रताळे चिलून घेतले, स्वच्छ धुतले, चिलून घेतले. त्यानंतर त्याला गोल गोल कापडं आणि तूप टाकलं कढईमध्ये. तुपामध्ये हे जे आपण गोल कापलेले रताळे होते ते टाकलं. आणि मग नंतर वरून आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढी साखर टाकलेली आहे. आणि आता हे मस्त साखरेमध्ये, साखरेच्या पाकात वाफेवर शिजू द्यायचं. याच्यामध्ये पाणी किंवा दूध ॲड करायची गरज नाही. त्यात साखरेचं पाणी सुटलं की त्याच्यामध्ये ते पाकामध्ये शिजलं जातं. छान असा हा मेनू केला होता. सगळ्यांचे आज उपवास होते. सगळ्यांनी खिचडीवरच ताव दिला. आज काय उपवास म्हणलं की तसं पण मुलं इतर वेळेस पण खिचडी खातेतच. आणि आज तर काय शिवरात्र, दिवसभर त्यांचं खिचडी चानामुना ह्याच्यावरच दिवस गेलेला आहे. आणि खूप छान असं महादेवाचं दर्शन वगैरे झालं होतं. त्यामुळे तो व्हिडिओ काढता आला नव्हता, हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. आणि आज एक असा व्हिडिओ सोडला होता की तो व्हिडिओ होता भाऊकीवरचा. तो व्हिडिओ आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पुढं व्हिडिओ येतील. तो व्हिडिओ सोडण्याचं कारण काय हे इथून पुढं तुम्हाला कळेल. आणि मग नंतरची खिचडी परतली होती तीच थोड्या एका छोट्या कढईत घेतली आणि त्याची आगळी वेगळी पेस्ट बनवली. जेव्हा आपल्याला साबुदाणा, मला तर खूप कंटाळा आला होता आणि तुम्हाला पण कोणाला कंटाळा आला तर अशा पद्धतीने साबुदाणा बनवा. जे मी साबुदाण्याची खिचडी बनवली त्याच्यामध्येच थोडंसं ती कढईमध्ये एका काढलं आणि त्यामध्ये गरम पाणी करून टाकलं आणि पातळ अशी गंजी केली. गोड खीर खातो आपण, साबुदाण्याची गंजी म्हणतात त्याला, त्याच प्रकारे ही तिखट गंजी केली. आणि ही खूप छान चवीला छान लागलं आणि टेस्ट पण दिलं. तर हिला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि मग ती जेवढी आपल्याला घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे, त्या पद्धतीने ही आपल्याला बनवून घ्यायची. आणि तू बघू शकते जास्त पातळ पण झाली नव्हती आणि जास्त घट्ट पण झाली नव्हती. आणि मग काही इथं साबुदाणा छान असा मऊ परतून घ्यायचा होता. सगळा पांढरा पांढरा दिसत होता, ते पांढरपणा गेला पाहिजे. जेव्हा ते पांढरपणा निघून जाईल तेव्हा आपला साबुदाणा पूर्ण परतला जातो, अशी आई म्हणायची. आणि मग तसाच प्रयत्न केला, पण आई माझी उकडलेले बटाटे घालते. मी काय आपले खिसून घातलेले होते बटाटे. तर शिवरात्रीचा दिवस छान गेला. तुमचा कसा गेला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आठवड्याच्या भाज्या आणल्या, त्या नीटनिवाडा केल्या. नीटनेटकं ठेवलं म्हणजे आठवडा जड जात नाही. मग कामाची घाई चालू होती आणि ह्याला अधूनमधून आपलं असं हलवत होते. तुम्ही बघू शकताय साखरेच्या पाकाचं पाणी खूप छान सुटलेलं आहे. आणि ते थोडंसं मऊ पण झालं होतं, पण थोडंसं कच्चं लागत होतं. म्हणून म्हटलं अजून थोडा वेळ ठेवावं. आणि कसा वाटला आपल्याला हे शिवरात्रीचा व्हिडिओ
स्पेशल म्हणजे रताळ्याचे गूळ काप केले होते, ते कसे वाटले कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ह्याच्यामध्ये ना तूप वापरलं जास्त, ना काही हे वापरलं, साखर पण जास्त वापरली नाही. सगळं साध्या पद्धतीनेच केलं, दूध नाही काही नाही, सिंपल आणि साधी गोड ही रताळ्याची गोड काप केले होते. आणि थोडंसं मॅश करून घेत होते, म्हणलं मॅश झालं म्हणजे थोडं खाताना छान लागतं. आणि मग काय मॅश केलं आणि फटाफट जेवणाचं सामान हॉलमध्ये घेतलं. हॉलमध्ये घेतल्यानंतर पहिले साहेबांची थाळी तयार करावी लागते, कारण साहेबांना दिलं की मुलांना वाढायचं आणि त्यांचं सगळ्यांचं वाढून होस्तोपर्यंत साहेबांचं जेवण होतं, म्हणून पहिले त्यांनाच वाढायचं. तर इथं बघू शकताय साहेबांच्या ताटात आपली बटाटे खिसून खिचडी केलेली आहे, त्यानंतर बटाट्याची गंजी केलेली आहे, खिचडी आणि बटाटे खिसून घेतलेली गंजी आहे, दही आहे, दही आपलं घरीच लावते मी आता सध्या उन्हाळ्यामुळं, आणि त्यामध्ये रताळ्याचे आपले काप केलेले आहेत गोड, ते पण दिलेलं आहे साहेबांच्या ताटाला. तर मेनू कसा वाटला आजचा, तुम्ही कुणी काय 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 खाल्लं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. शक्यतो कमेंट कमी येते पण सांगायचं आपलं असते. चला तर व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि ही बघा मी जी गंजी केली ती मलाच खूप छान वाटत होती, म्हणून मी सारखी त्याला ढवळून बघत होते आणि त्यांना विचारत होते की खाणार आहे की नाही. ते म्हणले वाढ, खातो. तर त्यांनी पण खाल्ली आवडीने आणि मुलांनी पण खाल्ली. तर चला व्हिडिओ कसा वाटला शिवरात्रीच्या आपल्यास परत एकदा शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.